नमस्कार मंडळी. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, मला सांगा, लौकिक दृष्ट्या ज्याला शिक्षण घेणं किंवा पदवी घेणं असं म्हणतात, ते शिक्षण, ती बुद्धिमत्ता आणि व्यवहार ज्ञान यांचा खरंच काही संबंध असतो का हो? किंवा शिकणं आणि सुसंस्कृत होणं याचा काही संबंध असतो? मला वाटतं नाही. शिकणं म्हणजे पुस्तकी शिक्षण घेणं म्हणजे केवळ शिक्षित होणं असं मला वाटतं. पण तुमचं रोजचं जगणं आणि तुमचे जीवनानुभव हेच तुम्हाला खरे अनुभव देतात आणि अ, तुम्हाला तुमचे असे विचार देतात आणि हेच विचार आपल्यावर उत्तम संस्कार करतात आणि आपल्याला प्रगल्भ बनवतात असं मला वाटतं. आज मी असं का बोलतेय की लौकिक अर्थाचं ते शिक्षण, ती पदवी, बुद्धिमत्ता आणि व्यवहार ज्ञान यांचा एकमेकांशी असलेला संबंध वगैरे या गोष्टींवर मी आज का बोलतेय असं वाटत असेल ना, त्याला कारण मंडळी तसंच आहे. बहिणाबाई चौधरी यांचा स्मृतिदिन. मंडळी, बहिणाबाई चौधरी असं केवळ नाव उच्चारल्यावरच लक्षात आलं असेल तुमच्या की मी शिक्षण आणि पदव्या वगैरे यांचा संबंध याच्यावर का बोलले. बहिणाबाई अ, कुठे शिकलेल्या होत्या? पण बहिणाबाई म्हटलं की अनेक कविता आणि गाणी आपल्या डोळ्यासमोर येतात. बहिणाबाईंना आपण आधुनिक काळातील संत कवयित्री असं मानतो. मंडळी, आता माझ्या समोर ना बहिणाबाईंच्या काही कविता आहेत आणि त्या कविता वाचताना मला हे जाणवतंय की बहिणाबाईंच्या प्रत्येक कवितेतल्या प्रत्येक ओळीत एक वैश्विक सत्य त्यांनी मांडलेलं आहे. अक्षरशः ज्याला युनिव्हर्सल ट्रूथ असं आपण म्हणतो, ते त्यांच्या प्रत्येक कवितेतल्या प्रत्येक ओळीत मला दिसतंय. बहिणाबाईंच्या कविता म्हटल्यानंतर किंवा गाणी म्हटल्यानंतर अरे संसार संसार, अरे खोप्यामध्ये खोपा किंवा माझी माय सरस्वती, अशा सगळ्या कविता गाणी आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यांच्या बऱ्याच कविता प्रसिद्ध आहेत आणि त्या प्रत्येक कवितेतल्या प्रत्येक ओळीत असा एक विचार आहे ना की म्हणजे तो आपला सार्वत्रिक अनुभव आहे. मला सांगा, बहिणाबाईंनी कोणत्या विद्यापीठातून कोणती पदवी घेतली होती? कोणतीच नाही. पण आज बहिणाबाई मात्र आपल्यासाठी विद्यापीठ आहेत. खरंच. आणि मला वाटतं यावर सगळ्यांचं एकमत होईल असं वाटतं. मंडळी, कवितेत काय असतं हा ज्यांना प्रश्न पडतो ना, त्यांना बहिणाबाईंची प्रत्येक कविता उत्तर देईल. खरंच. कवितेत काय असतं, कवितेत सगळं असतं असं जे मी म्हणते ना, ते बहिणाबाईंच्या प्रत्येक कवितेत तुम्हाला सगळं सापडेल अशी ही बहिणाबाईंची कविता. त्यांच्यासाठी एक कविता मी वाचणार आहे. पण तत्पूर्वी आपली नेहमीची नम्र आणि प्रेमळ विनंती की माझा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा प्लीज. मंडळी, बहिणाबाईंची एक कविता मी वाचणारच आहे, पण त्यापूर्वी बाकीबाब बोरकर यांनी बहिणाबाईंबद्दल खूप छान लिहिलंय. म्हणजे कविताच आहे, ती कविता प्रथम वाचते आणि मग बहिणाबाईंची एक कविता वाचते. माझे आई बहिणाई. माझे आई बहिणाई, तुझ्या मुखे देव बोले. बोल तुझे गाता गाता माझे पाझरते डोळे. चूल जाते होत औत बोट रहाटवा मोठ. कसे वाचलेस त्यात सारे गीता भागवत. मंडळी, बहिणाबाईंच्या जर का कविता आपण वाचल्या ना, कविता काय किंवा गाणी काय, तर त्यात नित्य दैनंदिन आयुष्यातल्या ज्या गोष्टी आहेत किंवा संसारातल्या ज्या काही गोष्टी आहेत, साधनं आहेत, त्या साधनांच्या भोवतीच त्यांनी अशी काही उदाहरणं दिली आहेत की त्यासाठी बोरकर म्हणतायत की चूल जाते औत बोट रहाटवा मोठ, यातच कसे वाचलेस सारे गीता भागवत. आयुष्याचं सगळं सार बहिणाबाईंनी या अशा दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी त्याच्या सभोवती कविता रचून
सगळं आपल्याला सांगितलंय. आणि म्हणून बोरकर इथे तसं म्हणतायत. चूल जाते होत औत बोट रहाटवा मोठ, कसे वाचलेस त्यात सारे गीता भागवत. ठेचे सवे तुला धोंडा बोले सांभाळ पाऊल, वार्ता माहेराला नेते साळू लागता चाहूल. तुझ्या बाळापुढे नाग बाळ होऊन या खेळे, कसे लावलेस साऱ्या असे वैकुंठेचे लळे. तुझ्या साध्या सोप्या शब्दी कशा पालवली श्रुती, जाग लागताच कशी हात जोडीतात पाती. तुझ्या साध्या उत्तराने योगी होतो निरुत्तर, जेणी वेतली जाणीव अशी कशी लोकोत्तर. देव तुझ्या ओटी पोटी तेज तुझ्या कंठी ओठी, दशांगुळी उरलेला देव तुझ्या दाही बोटी. त्यानी भरविगे घास दुधा मोढुनी भाकर, बोले न त्या अक्षरात उमटू दे बीजाक्षर. माझे आई बहिणाई. बा भ बोरकर. मंडळी, आता एक बहिणाबाई चौधरींचीच कविता वाचण्याचा प्रयत्न करते. पण खरंच हा प्रयत्नच आहे, कारण त्या त्या भाषेचा लहेजा पकडता येणं हे खूप कठीण आहे. आणि तो लहेजा नाही पकडता आला तर त्या भाषेचा गोडवा मग कमी होतो. पण मी वाचण्याचा प्रयत्न करते. लहेजा तर तो जमणार नाहीच आहे, पण प्रयत्न करते. बहिणाबाईंची एक खूप छान कविता आहे, कशाले काय म्हणू नये. बहिणाबाई चौधरी. बिना कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नये, हरी नामाई ना बोले त्याले तोंड म्हणू नये. नाही वाऱ्यानं हाललं त्याले पान म्हणू नये, नाही ऐके हरिनाम त्याले कान म्हणू नये. पाटा येहेरी वाचून त्याले मया म्हणू नये, नाही देवाचं दर्शन त्याले डोया म्हणू नये. निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये, आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. मंडळी, बहिणाबाईंनी बघा की प्रत्येक गोष्टीचं एक एक कार्य असतं ना, नेमून दिलेलं. ते कार्य त्या त्या गोष्टीकडून झालं नाही तर त्याला तसं काही म्हणण्यात काही पॉइंटच नाही ना. हेच बहिणाबाईने, म्हणजे हे मी आपण आपल्या भाषेत सांगतो, पण हे बहिणाबाईंनी कसं सांगितलंय बघा की हरी नामाईना बोले त्याले तोंड म्हणू नये. म्हणजे तोंड म्हटलं की त्यात हरिनाम असलं पाहिजे. ज्या ओठी, ज्या तोंडात हरिनाम नसेल तर ते तोंड नाही. किंवा ज्या हातात दान प्रवृत्ती नसेल, ज्या हाताने दान दिलं जात नसेल त्याला हात म्हणू नये. काय म्हणाल्यात बहिणाबाई? आखडला दानासाठी त्याले हात म्हणू नये. म्हणजे हात हे सदैव दानासाठी असले पाहिजेत. निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये. रात्री जर का एखाद्याला जेवायला नाही मिळालं, भुकेल्या पोटी जर का झोपावं लागलं असेल तर मग त्याला रात म्हणू नये. निजवते भुक्या पोटी तिले रात म्हणू नये. ज्याच्यामध्ये नाही पाणी त्याला हाय म्हणू नये. धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नये. कोणीतरी आपल्याला बोलावतंय आणि अशा वेळेला पाय जर का त्या दिशेने धावले नाहीत तर त्याला पायच म्हणू नये. धावा ऐकून आडला त्याले पाय म्हणू नये. ये ऋतून ये रीती तिला मोठ म्हणू नये. केली स्वतःची भरती त्याले पोट म्हणू नये. नाही वळखला काना तिले गाय म्हणू नये. जिले नाही फुटे पाना तिले माय म्हणू नये. वा, क्या बात आहे. काय ओळी आहेत बघा. नाही वळखला काना तिले गाय म्हणू नये. जिले नाही फुटे पाना तिले माय म्हणू नये. अरे वाटच्या दोरीले कधी साप म्हणू नये. इके पोटच्या पोरीला त्याले बाप म्हणू नये. दुधावर आली बुरी तिले साय म्हणू नये. जिची माया गेली सरी तिले माय म्हणू नये. इमानाले इसरला त्याले नेक म्हणू नये. जन्मदात्याले भोवला त्याले लेक म्हणू नये.
ज्याच्यामध्ये नाही भाव त्याले भक्ती म्हणू नये, ज्याच्यामध्ये नाही चेव त्याले शक्ती म्हणू नये, कशाले काय म्हणू नये. बहिणाबाई चौधरी. मंडळी, खूप एवढं काही छान वाचता आलं नाहीये बहिणाबाईंची कविता, पण एक प्रयत्न केला वाचण्याचा. खूप काही दिवसांपासून बहिणाबाईंच्या कविता वाचायच्या होत्या, पण हाच प्रॉब्लेम होता की तो लहेजा पकडता आला पाहिजे, पण ते नाहीच जमले हे मला माहिती आहे. पण कधीतरी सुरुवात तर केली पाहिजे, त्याशिवाय कळणार कसं ना. म्हणून ही कविता बहिणाबाईंची वाचण्याचा प्रयत्न केला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त. बहिणाबाईंना विनम्र अभिवादन. मंडळी, कवितेत काय असतं बघितलं ना. बहिणाबाईंची कविता असेल तर त्या कवितेत सगळं असतं. आयुष्याचं अनेक गोष्टींविषयीचं तत्वज्ञान बहिणाबाईंच्या कवितेत असतं. आणि म्हणूनच मंडळी मी म्हणते ना की कवितेत काय असतं, कवितेत सगळं असतं. म्हणूनच कविता वाचूया, कविता ऐकूया आणि आनंदी राहूया. मंडळी, परत एकदा आठवण करते की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात आवर्जून शेअर करा. धन्यवाद.